तुम्ही पाहत आहात. गोष्ट छोटीशी, विचार मोठा. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचे नाव आहे गोष्ट छोटीशी. तर चला मग आजची छोटीशी गोष्ट पाहूया. आजची छोटीशी गोष्ट आहे राजा आणि 3 प्रश्न. तर चला मग सुरू करू. एकेकाळी एका राज्यात एक शहाणा राजा राहत होता. तो आपल्या प्रजेवर खूप प्रेम करायचा, नेहमी योग्य निर्णय घ्यायचा प्रयत्न करायचा, पण तरीही त्याच्या मनात 3 प्रश्न सतत घोळत असायचे. पहिला प्रश्न होता, योग्य वेळ कोणती? दुसरा प्रश्न होता, योग्य माणूस कोण? आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता, योग्य काम कोणते? राजा विचार करायचा, जर या 3 प्रश्नाची उत्तरे मिळाली तर आयुष्यात कधीच चूक होणार नाही. या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी एक दिवस राजा स्वतः निघाला जंगलात. जंगलातून चालताना त्याला शांतता जाणवत होती. पक्ष्यांचा आवाज, वाऱ्यांची झुळूक. तेवढ्यात त्याला एक झोपडीजवळ एक जखमी साधू दिसला. तो साधू खूप जखमी होता, चालू शकत नव्हता आणि त्याच्या आजूबाजूला कोणीच नव्हते. राजाच्या मनात विचार आला, मला उत्तर शोधायला जायचं आहे, मी थांबावं का पुढे जावं? मग राजाने विचार न करता आपला प्रवास थांबवला. त्याने साधूला पाणी दिले, जखमा साफ केल्या आणि त्याची सेवा करू लागला. रात्र झाली पण राजा तिथेच थांबला. सकाळ झाली, साधूची तब्येत थोडी बरी झाली. तेव्हा साधू हळूच हसला आणि राजाकडे पाहून म्हणाला, राजा, तुझ्या 3 प्रश्नाची उत्तरे तुला मिळाली आहेत. राजा आश्चर्याने पाहू लागला. साधू म्हणाला, योग्य वेळ म्हणजे आत्ताचा क्षण, कारण जो क्षण आपल्या हातात आहे तोच सर्वात महत्त्वाचा असतो. योग्य माणूस म्हणजे जो सध्या तुझ्यासमोर आहे आणि योग्य काम म्हणजे त्या माणसाचं भलं करणं. राजाच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. त्याला समजलं की आयुष्य फार गुंतागुंतीचे नाही. आत्ताचा क्षण, समोरचा माणूस आणि योग्य कृती हाच खरा जीवनाचा मंत्र आहे. तर मित्रांनो, ही होती आजची छोटीशी गोष्ट, पण विचार मात्र मोठा. पुन्हा भेटू एका नव्या गोष्टीसोबत. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला शेअर करायला पण विसरू नका. धन्यवाद.